नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण नांदेड जिल्ह्यामध्ये काही प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतावरती आहोत. या ठिकाणी बरेच प्लॉट पाहिले, पण या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची हळद आहे. या भागामध्ये 60 ते 70% हळद ही कूज लागलेली आहे. पण या शेतामध्ये मी उभा आहे, या शेतकऱ्यांनी नेचर केअर कंपनीचे काही प्रॉडक्ट्स, त्याच्यामध्ये भीम हार्वेस्ट असेल, रिच ओर असेल, या प्रॉडक्ट आपण या ठिकाणी वापरलेत. त्याचबरोबर कृषी विद्यापीठानं शिफारस केलेल्या शिफारशीनुसार बियाणाचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीचा प्लॉट आहे. मी कालपासून पाहिलं तर जो 70% ठिकाणी शेतकऱ्यांनी कूज आहे. पण या शेतकऱ्यांचं मला अभिनंदन करावं वाटतं की प्रत्येक गोष्ट ज्यावेळेला सेंद्रिय खतं कधी वापरायची, जैविक खतं वापरायची आणि योग्य पद्धतीने नियोजन केल्यामुळं या शेतामध्ये 1% कूज नाही. या भागामध्ये फिरत असताना मला शेतकऱ्यांना एकच सांगायचं आहे की हळद काढणी करताना पाला कापणी करण्याऐवजी इथले शेतकरी पाला हा पेटवून देतात आणि पाला पेटवून दिल्यामुळं आपला जो हळदीचा जो गड्डा आहे, या गड्ड्यावरती वरचा जो भाग आहे, हा वरचा भाग जळून गेल्यामुळं गड्डा थोडासा कमकुवत होते आणि साठवणीमध्ये असं बियाणं चांगलं राहत नाही. तर या ठिकाणी या शेतकऱ्यांनी हळकुंडाची लागवड केलेली आहे. हळकुंड ही हळकुंड आहे. हे हळकुंड साधारणपणे 30 ते 40 ग्रॅम हळकुंड आहे. हे हळकुंड हे तुम्हाला काढून दाखवतो. त्या हळकुंडापासून मिळणारे उत्पादन हे आपल्याला एका गड्ड्याचं किमान 1 किलो ते 1.25 किलो आपल्याला उत्पादन हे हळकुंडापासून मिळणार आहे. तर मला शेतकरी बंधूंना सांगायचं आहे की आपल्याला गड्डे बियाणं आपण लागवड केली तर आपल्याला हळदीचं उत्पादन यापेक्षा जवळजवळ 2 ते 2.5 पट उत्पन्न आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. फक्त आपल्याला साठवणीमध्ये हे गड्डे बियाणं आहेत, हे गड्डे बियाणं चांगल्या पद्धतीने आपण ठेवायला पाहिजे आहेत. हे अशा पद्धतीचं बियाणं असेल तर आपल्याला थोडासा साठवणे प्रॉब्लेम होतो. त्यासाठी हळदीचा पाला हा जमिनीवर कापून घ्यायचा आणि कापून घेतल्यानंतर मग आपल्याला हे अशा पद्धतीचं बियाणं जळत नाही आणि असं बियाणं साठवणीमध्ये सावलीत ठेवायचं. दुसरी गोष्ट, या ठिकाणी हळद काढणी करत असताना त्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीचं जे अवजार आहे, ट्रॅक्टर चालणार, या अवजाराच्या सहाय्यानं हळद काढणी केली जाते. याच्यामध्ये त्या गड्ड्याची संपूर्ण माती निघत नाही आहे, तसा गड्डा फक्त बाजूला पडतो. आपण कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार जे आपण टर्मरिक हार्वेस्टर जे केलेला आहे, तो हार्वेस्टर त्या मशीनच्या बेल्टवर येतो आणि त्या ठिकाणी 50% माती निघून पडते आणि काढणी करताना किंवा मोडणी करताना आपल्याला मजुरीचा खर्च कमी होतो. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं टर्मरिक हार्वेस्टरचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर बियाणं साठवणी करत असताना हे बियाणं सावलीत ठेवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हळद शिजवत असताना या ठिकाणी हळदीच्या कुकरमधून लगेच वाफ आली की ड्रम काढला जातो. त्याच्यामुळं हळद थोडीफार कच्ची राहण्याची शक्यता असते. तर शेतकरी बंधूंनी त्या ड्रम मधून वाफ आल्यानंतर किमान 3 ते 5 मिनिटं थांबणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हळद वाळवताना सुरुवातीचे 3 ते 4 दिवस 2 इंचापेक्षा मोठा थर देऊ नये आणि त्याच्यानंतर आपल्याला परत काय करायचं आहे की आपल्याला खालची हळद वरची हळद खाली घ्यायची, जेणेकरून हळद परतवणे असं म्हणतो आपण त्याला. त्या सगळ्या हळदीला सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीने मिळतो आणि चांगल्या पद्धतीने हळद मारते. ही हळद वाळल्यानंतर आपल्याला हळद पॉलिश करणं गरजेचं आहे. या पॉलिशमध्ये शेतकरी पॉलिश किंवा वापर पॉलिश, याच्यावर कच्चं पॉलिश किंवा पक्क पॉलिश असे प्रकार आहेत. याच्यामध्ये आपल्याला मार्केटला हळद पाठवायची असेल तर पक्क पॉलिश करणं आवश्यक आहे आणि हे पॉलिश केल्यानंतर परत आपल्याला प्रतवारी करणं गरजेचं आहे. या प्रतवारी करत असताना मोठी जाड हळकुंड, लहान हळकुंड आणि एकदम कमी अशा 3 प्रकारामध्ये आपण प्रतवारी करायची. 3 प्रकारातली हळद वेगवेगळ्या पोत्यामध्ये पॅकिंग करायची आणि मग मार्केटला पाठवायची. जर आपल्याला हळद मार्केटला लगेच पाठवायची नसेल तर आपल्याला कोल्ड स्टोरेज किंवा वेअर हाऊसला या ठिकाणी ठेवायची. जर आपल्याला मार्केटला हळद पाठवायची त्यावेळेला आदल्याशी पॉलिश करून घ्या आणि मग पॅकिंग करून मार्केटला पाठवून द्या. तर अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आपण जर हळदीचं नियोजन केलं तर आपल्याला शेतामध्ये कुठेही कूज दिसत नाही. त्याचबरोबर आपल्याला 25 क्विंटल पासून ते 40 क्विंटल पर्यंत आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. तर शेतकरी बंधूंनी काढणीनंतर घ्यायची काळजी, दक्षता याबाबत जागरूक असणं गरजेचं आहे. धन्यवाद. तालुका सांगा लागेल. माझं नाव दिगंबर दत्तराम शिंदे,
तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. इथून मी शेतकरी बोलतो. मी सुरुवातीला पहिल्या डोसमध्ये 2 DAP, 1 पोटॅश, 1 अल्युमिनियम आणि 1 साधी ग्रीन हाऊस पहिल्या डोसमध्ये वापरले. सेकंडच्या डोसला मी 2 12-32-16, 1 DAP, 1 अल्युमिनियम आणि साधे ग्रीन हाऊस 2 आणि स्पेशल 2 आणि 7 असा मी दुसरा डोस टाकला. नंतर मी न्यूट्रिएंट DF दिलं, मायक्रो न्यूट्रन. आणि त्याच्यानंतर मी 0024 हे प्रति ओराचं दिलं. आणि नंतर मी सुपर ओरा 2 लिटर सोडलं. आणि नंतर खाण्याला लागेल. कसे वाटते रिझल्ट तुम्हाला एकंदरीत? आता मला चांगलं वाटतं. नंबर 1चा प्लॉट. हा, तुमच्या मनाला सांगा, माझ्या मनात चांगला आहे. नाही, मला जे दिसलं का नाही, मी कालपासून शेतकऱ्यांचे जो 10-12 प्लॉट बघितले, तर तुम्ही जे वापरताय की नाही, तर शेतकऱ्यांना तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा, जेणेकरून तुमचं उत्पादन जसं वाढलं तर शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे. या ठिकाणी खंत वाटली की जवळजवळ 60 ते 70% हळदीचे पूज आहे. मग तुमच्या पद्धतीने केलं असतं तर अजून शेतकऱ्यांचं चांगल्या पद्धतीने उत्पादन आलं असतं. तर भविष्यामध्ये तुम्ही जे करताय या भागातील शेतकऱ्यांना दाखवा आणि चांगल्या पद्धतीने माझं म्हणणं तेच आहे बाबा. गरजेचं आहे. माझं म्हणणं तेच आहे बाबा, मी जे करतो ते शेतकऱ्यांना करायला पाहिजे. एकूण एकाच बघून करायला पाहिजे. विशेष उत्पादन वापरतो आपण. मी जवळपास 5 ते 6 वर्षापासून वापरतो. वाटल्यास माझ्याकडे जुने पोते आहेत. नाही, काही विषय होता. आणि हे सगळं कुठून घेताय तुम्ही? मी सद्गुरू वाल्याकडून घेत असतो. अर्धा सद्गुरू अर्धा. ओके.